तर आमदार दळवींचा पैशांच्या नोटांच्या बंडलांसोबतचा व्हिडिओ अंबादास दानवेंनी काल दिलेला. यावरून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर दळवी आणि आमदार थोरवे यांनी संशय व्यक्त केलेला. यावरून आता दळवींनी पुन्हा एकदा तटकरेंवर संशय व्यक्त केलाय. दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ हा तटकरेंना मतदान केल्याबाबत आभार मानल्याचा व्हिडिओ असल्याचा दावा दळवींनी केलाय. तर हा व्हिडिओ तटकरेंचा आभार मानणारा आहे. तोच व्हिडिओ व्हायरल झाल्याचा आरोपही दळवींनी केलाय. तर खोटा व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी दानवेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा इशाराही त्यांनी दिलाय. बघा असं आहे की आम्हा भरतशेठ असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळं पाहिजे असतं. आत्तापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितलेले आहेत आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे. त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार. कालच्या आरोपानंतर मी त्यांना अधिकृत नोटीस दिली आहे. मी मानहानीचा देखील दावा त्यांच्याविरुद्ध दाखल करणार आहे. आज सभागृहात त्या संदर्भातलं मी निवेदन देखील करणार आहे. आता त्यांचा कर्ता करू धनी कोण आहे हे काल मी माझ्या याच्यामध्ये सांगितलं आणि जे त्रिवार सत्य आहे, तो जो फोटो व्हायरल झाला, तो आदरणीय तटकरे साहेब ज्या खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा, त्यावेळेला जनतेचे आभार मानण्यासाठी माझ्या मतदारसंघात केलं ते वक्तव्य होतं माझं. त्याच्यात तो फोटो होता तो. पण खरं आहे अंबादास दानवेंनी अशा पद्धतीचे बालिश बुद्धीचे खेळ करणं राजकारणामध्ये हे त्यांना काय शोभत नाही आहे. आता त्यांच्याकडे कुठलं काम नाही आहे, कुठलं पद नाही आहे. काय मागणी असणार झालेली वस्तू त्यांच्या कानावर सांगण्यास टाकणार आम्ही की नेहमी बदनाम करण्यासाठी अशा पद्धती षडयंत्र रचली जातात आणि मग पक्ष असेल, आमदार असतील, मंत्री असतील, यांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचे कटकारस्थान करतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक पैशांचा व्हिडिओ टाकलाय. या व्हिडिओमध्ये पैशांच्या थप्प्या दिसत आहेत आणि एक लाल टी शर्टमधला इसम आहे. मात्र त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. याचवेळी शिंदेचे रायगडमधले आमदार महेंद्र दळवी व्हिडिओमध्ये दिसत आहेत. यावरून थोरवे यांनी तटकरेंवर निशाणा साधला. तर आमदार दळवींनीही तटकरेंवर निशाणा साधत ते राजकारणातले महान संत असल्याचं म्हटलंय. ज्यावेळेस आम्ही शिवसेनेने उठाव केला त्या उठावामध्ये महत्त्वाची भूमिका शिंदेसाहेबांच्या बरोबर आम्ही 50 आमदारांनी घेतलेली होती आणि त्यानंतर जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन बसलेला आहे. आणि त्यामुळे हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेंनी, ही माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं. तो व्हिडिओ कुठला माफ आहे का कसा आहे, त्यांचं नेमकं त्याच्यातलं काय तथ्य आहे हे शोधून काढावं. आणि त्याचबरोबर त्यांना माहिती कोणीतरी राजकीय खलनायकांनी दिली असं त्यांचं जे वक्तव्य आहे, त्या राजकीय खलनायकांची सुद्धा पूर्णपणाची साधनते चौकशी मुख्यमंत्र्यांनी जमलं तर केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेऊन ताबडतोब करावी. पण ते महान संत आहेत तटकरे, त्यांच्यावर अनेक आरोप झालेले आपण बघितलेत. अजूनही ते जखमा ओळ्याच आहेत, मिटलेले नाही आहेत. की अंबादास दानवे आणि तटकरेमध्ये अतिशय खूप चांगली दोस्ती निश्चित आहे आणि या दोघांनी केलेले कृत्य निश्चित आहे. आता त्यांच्या अंगाशी तर नक्की येणार, कारण ते त्रिवार सत्य आहे. कारण मी त्यांना काल चॅलेंज दिलं की तो AIच्या माध्यमातून मॉर्क केलेला व्हिडिओ आहे, जर सत्यता असेल त्याने आज सांगावी. आज अंबादासने मुंबईमध्ये पत्रपरिषद घेऊन त्यांना काहीच सांगता आलं नाही आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.